नमस्कार, मी सोनाली. माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कसे आहात? मस्त मजेत ना? तर आज आहे संडे आणि संडेचा स्पेशल म्हणजे आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी. तर मग चला चिकन बिर्याणीची रेसिपी कशी आहे ते पाहूया. तर सर्वात प्रथम मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. त्यात अद्रक लसूणची पेस्ट, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि चिकन बिर्याणी मसाला टाकलेला आहे. आणि 2 ते 3 चमचे आपण दही ऍड करणार आहोत. चवीनुसार मीठ. तसंच त्यात आपण थोडंसं कच्चं तेल टाकणार आहोत. हे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आता यात आपण 1 चमचा कसुरी मेथी ऍड केलेली आहे. आता हे आपल्याला 1 ते 1.5 तासासाठी झाकून ठेवायचे. तर आता मी बिर्याणीचा मसाला करते. सुकं खोबरं भाजलेलं, लसूण, अद्रक, कांदा, भाजलेला टोमॅटो आणि कोथिंबीर याची आता आपण एक पेस्ट करून घेणार आहोत. तसंच एका साईडला पातेल्यात गरम पाणी ठेवलं. आता आपण बिर्याणीचा राईस तयार करून घेऊ. त्यात दालचिनी, तमालपत्र, 2-3 लवंग, 2-3 विलायची आणि थोडीशी काळी मिरी आणि 1 चमचा तूप, चवीनुसार मीठ. आता हे चांगलं उकळल्यानंतर आता आपण यात तांदूळ ऍड करणार आहोत. आता हा तांदूळ आपल्याला जास्त शिजवून न घेता हा आपल्याला 50 ते 60% शिजवून घ्यायचा आहे. हे पहा, आता छानपैकी तांदळा उकळी आलेली आहे. तर आता आपला भात हा 50% शिजलेला आहे. आता गॅस बंद करून आपण हा राईस एका चाळणीत काढून घेऊयात. जेणेकरून त्याचं पाणी सगळं एका बाजूला होईल आणि राईस हा सुटसुटीत होईल. तर आता आपला राईस काढून झालेला आहे. आता एका पातेल्यात आपण तेल गरम करून त्यामुळे आपल्याला बिर्याणीसाठी लागणारा कांदा आपण छानपैकी लालसर करून घेऊयात. तर या पद्धतीने आपण आता कांदा हा लालसर करून घेतलेला आहे. त्याला जास्त जाळायचा पण नाहीये, पण जास्त जळ भाजला तर तो कडवट लागतो. मीडियम याच्यावर गॅसवरती तो आपल्याला तळायचा आहे. आता यातच आपल्याला टाकायचं, आपण जे पेस्ट केली होती ती पेस्ट यात चांगली छानपैकी परतून घ्यायची आहे. जेवढी लागते तेवढीच घ्यायची, आपण जास्त नाही घ्यायची. आता यात आपण मसाले ऍड करूयात. छानपैकी असं तेल सुटसपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता यात आपण टाकलेला 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला,
बिर्याणी मसाला आणि 1 चमचा हळद. ते छानपैकी फ्राय करून घ्यायचे. तर हे आता आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ना, ते आपल्याला त्या मसाल्यामध्ये टाकून छानपैकी परतून घ्यायचंय. आपला मसाला रेडी झालेला आहे. आता छान परतलेला आहे आणि त्याला तेल पण छान सुटलेलं आहे. आता आपण हे चिकन त्यामध्ये ऍड करून छान असं थोडं 2 ते 3 मिनिटासाठी आपण त्याला परतून घेऊयात. अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो बिर्याणीचा राईस घेतलेला आहे. आता हे परतून आपण त्याच्याजवळ झाकण ठेवून 5 मिनिटासाठी ठेवूयात. बघा त्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. ऑलमोस्ट चिकन ही 50 ते 60% शिजलेलं आहे. तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात थोडं. आता आपल्याला याच्यावरती राईसची लेयर करायची. आता आपण याच्यात 2 राईस चिकनची करणार आहे आणि 2 लेयर राईसची करणार आहोत. बघा सगळ्यात खाली आपण चिकन ठेवलेलं आहे. आता आपण टाकणार आहोत त्यातला, जेव्हा आपण राईस केला त्यातला हाफ राईस आता आपण याच्यावरती टाकणार आहोत. अगोदर छान हे लेयर करायची अशी मस्तपैकी आणि खाली थोडंसं पाणी ठेवायचं, कारण जेणेकरून खाली बिर्याणी हिरेचा राईस हा लागणार नाही. तसाही आपला राईस हा 60% शिजलेलाच आहे. त्याच्यामुळे 1-2 वाफ घेतले तरी राईस होऊन जाईल. आता यावरती आता आपण टाकणार आहोत तळलेला कांदा. कांद्याची एक वेगळी टेस्ट असते. आणि कोथिंबीर. आता यावरती परत आपल्याला एक चिकनची लेयर द्यायची आहे. छानपैकी असं सेट करून घ्यायचंय ते. आता यावरती पुन्हा आपल्याला तळलेला कांदा आणि थोडी कोथिंबीर टाकायची. आणि उरलेला राईस आता यावरती आपल्याला पुन्हा ऍड करायचा आहे. परत एकदा छानपैकी अशी लेयर करायची त्याची. आता पुन्हा आपण यावरती राहिलेला तळलेला कांदा आणि थोडी कोथिंबीर ऍड करणार आहोत. हे बघा किती छान दिसतंय. मी शक्यतो बिर्याणी मध्ये कलर वगैरे काही टाकत नाहीये. थोडीशी कोथिंबीर टाकलीये. आणि यावरती 1-2 चमचे तूप टाकते. आता हे झाकून ठेवून किमान आपल्याला 5 ते 7 मिनिटांसाठी आपल्याला झाकून मंद आचेवरती त्याला शिजवून घ्यायचंय. आता ते वाफ जाऊ नये म्हणून त्याच्यावरती मी थोडंसं जड वस्तू ठेवली होती.
आता 5 ते 7 मिनिटं झालेलं आहे. पाहू शकता किती छान आणि किती सुंदर दिसते. तर आता आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. चला मग आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. एकदम खालीपर्यंत गेलेली आहे, पण आपले खाली काही लागलेले वगैरे काही नाहीये. खूप सुंदर झालेली आहे. मोकळा मोकळा राईस झालेला आहे असा बघू शकता. हे पहा, सुंदर झाली अगदी. तर आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.